मानदुखी म्हणजेच नेक पेन. आज क्लिनिकमध्ये 67 वर्षांच्या एक महिला आल्या होत्या. साधी वाटणारी मानदुखी कधी-कधी धोक्याचा इशारा असू शकतो. आता याची कॉमन कारणं म्हणजे सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस. जसं वय वाढतं तसं वापरामुळे वेअर अँड टेअर होऊन सर्व्हायकल स्पाईनचा. आणि दुसरं कारण म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस. जॉईंट स्पेसेसमधलं जे कार्टिलेज कुशन आहे त्याचं डिजनरेशन. तर आपण घरगुती काय उपाय करू शकतो? जसं की पोश्चर सुधारा, काम करताना किंवा मोबाईल वापरताना. गरम पाण्याच्या पिशवीने शेक देऊ शकता किंवा हलके फुलके स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस. आणि बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की रात्री झोपताना तुम्ही जर चुकीची पिलो वापरली तर त्यामुळेही हे दुखणं वाढू शकतं. आता डॉक्टरकडे तुम्ही कधी जाणार? जर मानदुखीसोबत हातामध्ये वीकनेस आहे किंवा हात सुन्न होतोय, चालताना इम्बॅलन्स होतोय, तोल जातोय किंवा दुखणं अचानक आहे आणि खूप सिव्हिअर आहे, हे सगळे रेड फ्लॅग्स आहेत. लगेचच डॉक्टरकडे जा. मानेचं दुखणं साधं वाटतंय पण ते स्पायनल कॉर्डच्या कॉम्प्रेशनचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.